गोव्याने मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा नेहमीच आदर केला आहे. मराठीच्या वैचारिक परंपरेचा संवाद म्हणजे जागतिक मराठी संमेलन असून जागतिक मराठी अकादमीचे हे संमेलन गोव्यातील मराठीची मुळे अधिक बळकट करण्यास मदत करेल, तसेच युवकांना उद्योजकतेचा संदेश देईल. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले. जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शोध मराठी मनाचा या 21व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी कला अकादमी पणजी येथे झाले. उद्घाटनानंतर स्वागताध्यक्ष या नात्याने डॉक्टर सावंत बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष उदयदादा लाड, सरचिटणीस जयराज साळगावकर, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवडेकर, रमेश वंसकर, सागर जावडेकर, परेश प्रभू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉक्टर सावंत पुढे म्हणाले की मराठी भाषा व मराठी मन यांचा जागतिक दृष्टिकोन आहे. गोव्यामध्ये मराठी व कोकणी या दोन्ही भाषांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आत्मसन्मानाचे साधन आहे. मातृभाषेला प्रत्येकाच्या मनात अनन्यसाधारण स्थान असतं. मराठी शिकलेले अनेक जण जगभर नावलौकिक मिळवत आहेत. हे मराठी भाषेचे सामर्थ्य आहे. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे सशक्त पिढीची पायाभरणी होय, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्यांनी व्हर्च्युअली आपल्याला मार्गदर्शन केलं ते श्री रामदास फुटाणेजी. ह्या कार्यक्रमाचे गोवा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष श्री दशरथ परब, सरचिटणीस अनिल सामंत, गौतम देसाई, त्याचबरोबर जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष श्री यशवंत गडक पाटील, गिरीश गांधी, डॉक्टर पी.डी. पाटील, कार्याध्यक्ष उदयदादा लाड, जयराज साळगावकर, किशोर रांगणेकर आणि खास करून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नागराज मंजुळे. आणि ह्या कार्यक्रमाला आज ज्यांना पुरस्कार देण्यात आला ते श्री अनिल खवटे, महेश मांजरेकर, कला अकादमीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कवळेकर, बाकी जागतिक मराठी अकादमीचे बाकीचे मान्यवर पदाधिकारी, गोवा राज्य आयोजन समितीचे सन्माननीय सदस्य, देश विदेशातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले साहित्यिक, विचारवंत, संशोधक, कलाकार आणि अभ्यासक आणि ऐतिहासिक संमेलनाचे साक्षीदार बनलेले सर्व मराठी प्रेमी बंधू आणि भगिनींनो आणि खास करून या ठिकाणी असलेले जे युवा मित्र आणि मैत्रिणींनो, गोव्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानीत पणजी येथे कला अकादमीमध्ये आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण मनपूर्वक मी स्वागत करतो. मला अत्यंत आनंद आणि अभिमान आणि समाधान वाटत आहे की मराठी भाषेच्या या विचारप्रवाहामध्ये समर्पित झालेल्या या संमेलनाच्या गोव्याच्या भूमीवर भरत आहे ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी गौरवाची असते. या संमेलनाची सुरुवात करताना गोव्याच्या मातीशी, संस्कृतीशी आणि मराठी शब्दाशी ज्याने आपले आयुष्य जोडले या कविवर्य बाकीबा बोरकर यांच्या शब्दाशिवाय पुढे जाणे शक्य नाही आहे. श्री अनिल सामंत सर यांनी म्हटलेली तीच कविता परत एकदा माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कोपरामधूनही फुटती दुधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खार वारा, पावसाच्या दारापुढे सोन्या चांदीची रेधारा, माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे मोहरा, ओलाव्याने लोचाने भेटे आकाश सागरा, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीरेचा भात, वाडे आईच्या माईने सोनं केवड्याचे हात, माझ्या गोव्याच्या भूमीत लाल मातीत निळे पाणी, खोल आरक्त कांगवत, शुद्ध वेदनाने गाणी. या ओळी गोव्याच्या आत्म्याचे दर्शन घडवतात. इथली माती आणि इतिहास बोलते, इथले शब्द संस्कृती आणि जपतात आणि इथले विचार मुक्तपणे फुलतात. अशा भूमीत मराठी मनाचा वेध घेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. 9, 10 आणि 11 जानेवारी 2026 या 3 दिवसामध्ये असलेले हे 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हा एक केवळ कार्यक्रम, उत्साह किंवा औपचारिक उपक्रम नाही आहे. हे मराठी समाजाच्या वैचारिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. हे संमेलन म्हणजे मराठी समाजाचा सामूहिक संवाद आहे.
येथे केवळ मंचावरून भाषणं होत नाहीत, तर इथं विविध विचारधारा, अनुभव आणि दृष्टिकोन एकमेकाशी संवाद साधतात. मतभेद मांडले जातात, प्रश्न उपस्थित केले जातात आणि या प्रश्नावरती शांत, विवेक आणि सुसंस्कृत चर्चा घडते. या संवादातून समाजाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरते, नवे विचार जन्माला येतात आणि बदलाची प्रक्रिया सुरू होते. या संमेलनाचे ऐतिहासिक महत्त्व या माध्यमातून हे की ते भूतकाळातील वारसा जपत असतानाच वर्तमानातील वास्तव स्वीकारते आणि भविष्याची दिशा सूचित करते. भाषा, साहित्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, समाजकारण आणि मानवी मूल्ये या सर्व क्षेत्रात विचार हे एकत्र येतात. त्यामुळेच हे संमेलन केवळ स्मरणाचा किंवा गौरवाचा सोहळा न राहता परिवर्तनाचा आणि पुढील वाटचालीचा वैचारिक पायाभरणा करणारे एक व्यासपीठ ठरते. शोध मराठी मनाचा ही संकल्पना केवळ मराठी भाषेच्या आणि अभ्यासापुरती किंवा साहित्यापुरती, चर्चापुरती मर्यादित नाहीये. ती मराठी माणसाच्या अंतर्मनाचा, त्याच्या संवेदनाचा, मूल्याचा आणि विचार प्रवाहाचा शोध घेणारी आहे. मराठी मन म्हणजे फक्त शब्दाचा संग्रह नाहीये, तो अनुभवातील घडलेला, संघर्षातून साकारलेला आणि संस्कारातून घडत गेलेला एक जिवंत प्रवाह आहे. या मनात संवेदनशीलता आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे. समाजाला अधिक समजूतदार बनवण्याची आस आहे. आजचे मराठी मन हे भौगोलिक आणि सीमामध्ये अडकलेले राहिलेले नाहीये. महाराष्ट्र, गोवा किंवा भारताच्या चहूपलीकडे जाऊन जागतिक स्तरावर ओळख निर्माण करत आहे. जगाच्या विविध कोपऱ्यात कार्यरत असलेले मराठी लोक शिक्षण, संशोधन, उद्योजक, प्रशासन, कला, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रात आपल्या अनुभवातून मराठी विश्वविचार हे समृद्ध करत आहेत. त्यांच्यात यशगाथा, अपयश, संघर्ष, शिकवण या सर्वांचा ठसा मराठी मनावर उमटत आहे. या संमेलनातून आजच्या या जागतिक मराठी मनाचा शोध घेतला जात आहे. परंपरेतील रुजलेले आणि आधुनिकतेकडे पाहणारे, मूल्यांना जपणारे पण नव्या संकल्पनांना खुले आकारलेले, स्थानिक ओळख टिकवून ठेवत जागतिक दृष्टिकोन स्वीकारणारे असे हे मराठी मन अधिक स्पष्टपणे समोर येते. म्हणूनच शोध मराठी मनाची ही संकल्पना भूतकाळाचा गौरव करण्यापुरती न राहता वर्तमानाचा शोध घेणारी ही भविष्याची दिशा सूचित करणारी ठरते. मराठी भाषेचा वैचारिक आणि साहित्यिक प्रवास हा विवेक सिंधूपासून सुरू होतो आणि संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लोकभाषेला तत्वज्ञानाची उंची दिली आणि आध्यात्मिक सन्मान माणसाच्या जीवनाशी जडले. संस्कृत सारख्या अभिजात भाषेतील विचार मराठीत आणून आणि भाषा केवळ संवादाचे साधन न ठेवता ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम बनले. त्यामुळेच मराठी भाषेला आत्मविश्वास मिळाला आणि तिच्या वैचारिक परंपरेची भक्कम पायाभरणी झाली. यानंतर संत नामदेव, एकनाथ आणि संत तुकाराम ह्याने मराठी भाषेतून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचवला. त्याच्या अभंगातून आणि देवभक्तीबरोबरच सामाजिक विषमता, अन्याय आणि अहंकाराविरोधातील ठाम भूमिका व्यक्त झाली. या संतांनी मराठी भाषेला केवळ अध्यात्माचीच नव्हे तर एक सामाजिक जाणीवेची आणि मानवी मूल्याची भाषा बनवली. पुढील काळात मराठी भाषेचा प्रवास या आधुनिकतेकडे वळतो. समाज सुधारकांनी आणि विचारवंतांनी मराठीचा उपयोग प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी आणि सामाजिक जागृतीसाठी केला. स्त्री पुरुष समता, शिक्षण, विज्ञानासाठी स्वातंत्र्य, लोकशाहीची मूल्ये यासारख्या विषयावर मराठी साहित्यातून सखोल मांडणी झाली. आधुनिक साहित्यातून कादंबरी, नाटक, कविता आणि निबंधाच्या माध्यमातून बदलत्या समाजाचे वास्तव मांडले आणि मराठी साहित्याला व्यापक जागतिक दृष्टिकोन दिला. संत परंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत अखंड प्रवासामध्ये मराठी भाषा केवळ भूतकाळाचा वारसा न राहता सतत नव्याने घडत जाणारी, प्रश्न विचारणारी आणि भविष्याकडे वाटचाल करणारी जिवंत भाषा बनली. मराठी ही केवळ लेखकाची, कवीची किंवा विद्वानाची भाषा नाही, ती सामान्य माणसाच्या जगण्यातून, श्रमातून आणि अनुभवातून घडलेली भाषा आहे. शेतकऱ्याच्या शेतात उमलणारे शब्द, शिक्षकाच्या वर्गात घडणारे विचार, कामगाराच्या कष्टातून निर्माण होणारी संवेदना आणि प्रशासकाच्या निर्णयातून उमटणारी जबाबदारी, या सर्वांना मराठी भाषेला सतत नवे रूप दिले. मराठी ही बोललेली, जगली आणि अनुभवली जाणारी भाषा आहे. ग्रामीण भागातील लोकगीते, ओव्या, पोवाड्या, शहरी परंपरेचा तसाच शहरातील नाट्यसंवाद आणि कथाकथन आणि लोककला या सर्व माध्यमातून सामान्य माणसाने मराठी भाषेचा खरा चेहरा घडवला आहे. आपले दुःख, आनंद, संघर्ष आणि अशा व्यक्त करणाऱ्या सामान्य माणसाने नेहमीच मराठी शब्दाचा आधार घेतला आहे. त्यामुळेच मराठी भाषा समाजाच्या भावनाशी
आणि वास्तव्याशी घट्ट जोडलेली आहे. मराठी भाषेची खरी ताकद आणि तिच्या लोकजीवनाशी असलेल्या या घट्ट नात्यात आहे. जोपर्यंत मराठी भाषा सामान्य माणसाच्या जगण्यातील सामील आहे तोपर्यंत ती जिवंत आहे, सशक्त आहे आणि सर्जनशीलता आहे. गोव्याने मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासात अतिशय महत्त्व आणि वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या छोटा असला तरी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला गोवा नेहमीच बहुभाषिक आणि बहुसंस्कृतिक आणि सर्जनशीलतेचा विचार करणारा पोषक असा प्रदेश राहिला आहे. या वातावरणात मराठी भाषेने साहित्य, नाटक आणि लोककलेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र आणि ठळक अशी ओळख निर्माण केली आहे. बाबा बोरकर यांच्या आपल्या कवितेतून गोव्याच्या निसर्गाची सौंदर्य आणि माणसाच्या भावना आणि भूमीच्या सांस्कृतिक मराठी भाषेच्या अत्यंत संवेदनशील मांडली आहे. लक्ष्मणराव सरदेसाई यांनी काव्य आणि चिंतनात्मक लेखनातून गोव्याच्या सामाजिक वास्तव्याला आणि सांस्कृतिक आत्म्याला शब्दरूप दिले आहे. रवींद्र केळकर यांनी साहित्य निर्मितीच केली नाही तर भाषाविषयक विचार, सांस्कृतिक आणि समाज जीवनावर यावर सखोल असे चिंतन आणि मराठी आणि कोकणी भाषेच्या समृद्ध परंपरेला वैचारिक अधिष्ठान दिले आहे. गोव्याच्या नाट्य परंपरा देखील खूप मराठी रंगभूमी महत्त्वाची ठरली आहे. लोकनाट्य असेल, संगीत नाट्य असेल, आधुनिक रंगभूमी, प्रयोगशालीक नाट्यप्रयोग यामधून गोव्यातील कलाकारांनी मराठी रंगभूमी हे नवे विषय, नवी मांडणी आणि नवी ऊर्जा दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शिक्षण व्यवस्थेत मूलगामी परिवर्तन घडवणारे धोरण आहे. त्या धोरणाने मातृभाषेच्या शिक्षणाला विशेष महत्त्व देत बालकांची बौद्धिक, भावनिक आणि सर्जनशील विकासाला नवे बळ दिले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विचार अधिक स्पष्ट होतात, संकल्पना खोलवर समाजात आणि आत्मसात करण्याची प्रक्रिया सुलभ होते. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे केवळ भाषेचा आग्रह नव्हे तर सशक्त विचाराची आणि आत्मविश्वासपूर्ण पिढ्यांची पायाभरणीच आहे. मराठी आणि कोकणीसारख्या भाषांमधून विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक ज्ञान दिले गेले तर शिक्षण अधिक समावेशक आणि परिणामकारक ठरेल. राष्ट्रीय शिक्षक धोरण 2020च्या माध्यमातून मातृभाषेला मिळालेली ही संधी आपण सर्वांना एकत्रपणे साध्य केली पाहिजे. आजची तरुण पिढी ही तंत्रज्ञानाशिवाय सहज संवाद साधणारी, नवकल्पनांना खुलेपणे स्वीकारणारी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता असलेली आहे. डिजिटल माध्यम, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यासारख्या क्षेत्रात तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रगतीचा लाभ आपल्या भाषांना मिळणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. मराठी आणि कोकणीसारख्या समृद्ध भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधारित भाषा मॉडेल्स, अनुवाद प्रणाली, आवाज ओळख तंत्रज्ञान आणि डिजिटल सामग्री विकसित करणे ही काळाची गरज आहे. यामुळेच ह्या भाषा केवळ संवादापुरत्या मर्यादित न राहता शिक्षण, संशोधन आणि प्रशासन ह्याचा उद्योग या क्षेत्रामध्ये अधिक सक्षमपणे वापर होणे ही देखील गरज आहे. मी या मंचावरून तरुणांना आवाहन करतो की त्याने तंत्रज्ञानाच्या बळावरती आपल्या मातृभाषेला जागतिक डिजिटल मंचावर नेण्यास पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत उभा राहून मी जेव्हा प्रथमच सभागृहाला संबोधित केले तेव्हा एक केवळ औपचारिक क्षण नव्हता तर तो जबाबदारीचा, जाणीव देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. त्यावेळी माझ्या भाषणाची सुरुवात ही आकडेवारीने, योजनांनी किंवा धोरणाच्या घोषणांनी करण्याऐवजी मी जाणीवपूर्वक विचारापासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कारण कोणतेही प्रशासन, कोणतेही धोरण आणि कोणताही निर्णय हा मूल्यावरती आधारित असला पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. त्या क्षणी मला दिशा दिली ती गोव्याच्या भूमीशी नाते सांगणाऱ्या कविवर्य बाबा बोरकरांच्या ओळीने. देखणे ती जीवने जी तृप्तीने तीर्थोदके. या ओळी माझ्यासाठी केवळ एक साहित्यिक सौंदर्य नव्हत्या तर जीवनाच्या दृष्टीने संदेश होत्या. त्या क्षणात मला जाणवलं की राजकारण हे केवळ सत्तेचं नव्हे तर मूल्यांचं, जबाबदारीचं आणि समाजाच्या भविष्याशी बांधिलकीचं क्षेत्र आहे. म्हणूनच तो क्षण माझ्यासाठी फक्त राजकीय नव्हता, तो विचारांचा आणि मूल्यांचा, एक सार्वजनिक जीवनाचा कर्तव्याचा जाणीव करून देणारा तो क्षण होता. या 3 दिवसामध्ये गोव्याच्या या भूमीवर एक महत्त्वाचा वैचारिक अध्याय या ठिकाणी लिहिला जाणार आहे. येथे होणारा संवाद आणि विचाराची देवाणघेवाण आणि विविध दृष्टिकोनाने मांडणे हे केवळ संमेलनापुरती मर्यादित न राहता पुढील काळासाठी मराठी समाजाची वाटचालीची दिशा ठरवणारी ठरेल.
या संमेलनातून नवे विचार जन्माला येतील, नवे दृष्टिकोन आकारले यावेत, समाजाला अधिक समजूतदार आणि अधिक संवेदनशील, अधिक समावेशक बनवू आणि मराठी भाषा ही काळाच्या प्रवाहात अधिक सक्षम, समृद्ध आणि हीच मनपूर्वक माझी खूप खूप शुभेच्छा. या भव्य आणि अर्थपूर्ण संमेलनाच्या यशासाठी ज्याने अथक परिश्रम घेतले त्या आयोजकांसाठी, संमेलन समितीचे सर्व सदस्य, मान्यवरांचे वक्ते, अभ्यासक, स्वयंसेवक व दूरदूरहून आलेले हे मराठी प्रेमी या सर्वांचा मी खरोखरच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की हे संमेलन आपल्या गोव्यातल्या ह्या मांडवीच्या तीरावरती कला अकादमीमध्ये होत आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणीवरून, खास करून जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे सगळे मान्यवर आज स्टेजवरती उपस्थित आहेत. डॉक्टर अनिल काकोडकर जे शास्त्रज्ञ, याने या संमेलनाचे कार्याध्यक्षपद स्वीकारलं आणि खरोखरच येत्या 3 दिवसामध्ये गोव्यामध्ये मराठी युवकांच्यासाठी, गोव्यातील युवकांसाठी हे एक विचार एक मला वाटतं की जागतिक मराठी अकादमीच्या वतीने हे दिलेलं खरोखरच शोध मराठी मनाचा हा एक नक्कीच मेजवानी ठरेल असं मी म्हणेन. पुनश्च तुम्हा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय गोमंतक. संमेलनाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक अनिल सामंत यांनी केले. शोध मराठी मनाचा हे संमेलन युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगत मराठी भाषेने मराठी माणसाला श्वास, विश्वास आणि जीवन अर्थपूर्ण करण्याची प्रेरणा दिली असे ते म्हणाले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर काकोडकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित मराठीवर प्रेम करणारे सगळे बंधू भगिनी, आज कार्यक्रम एवढा मोठा आहे की मला आपलं स्वागत करताना पाडगावकरांची एक ओळ आठवते की प्रेम कुणी कुणाचं शब्दात तोलू नये. आणि आता या क्षणी दुसरी ओळ माझी जोडाविषयी वाटते की प्रेम कुणी कुणाचं शब्दात तोलू नये आणि इतकी मंडळी जर असतील तर अनिल सामंतांनी फार बोलू नये. त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करतोय. मी विचार करत होतो की या अभूतपूर्व अशा प्रकारच्या ऐतिहासिक संमेलनामध्ये आपलं स्वागत कशा पद्धतीनं करावं. तेव्हा काल माझ्या स्वप्नामध्ये कवी बाबू बोरकर आले. ते म्हणाले, मी माझ्या कवितेचा एक तुकडा तुझ्या हातामध्ये देतो. तेवढा म्हटलात की या कवितेचं सगळं सार सांगितलं जाईल आणि या कवितेच्या शब्दांपेक्षा जास्त सहृदयतेनं आणखी दुसऱ्या पद्धतीनं स्वागत करणं होणार नाही. त्यांच्या कवितेच्या, प्रसिद्ध कवितेच्या ओळी अशा आहेत की माझ्या गोव्याच्या भूमीत, आज हे सगळं चित्र बघितल्यानंतर मला वाटतंय, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या ओलावल्या डोळ्यांनी भेटे आकाश सागरा असं त्याने म्हटलेलं आहे. ओलावल्या लोचनाने भेटे आकाश सागरा. संपूर्ण जगभरातील मराठी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटवलेली आहे अशा प्रकारचे गोवा, महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि जगभरातील थोर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या डोक्यामध्ये एक विचार येतोय की शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचं गोव्यात हे जे आयोजन होते त्याच्या पाठीमागचं नेमकं प्रयोजन काय असावं. आणि ते प्रयोजन, त्याचा विचार करत असताना माझ्या डोळ्यासमोर पुढील मंडळी नाहीत, मागे पेडण्यापासून काणकोणपर्यंत आमचे महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी जे आलेले आहेत ते माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि हे संमेलन मी त्यांच्याकडे बघून काय याचा एकंदर आपल्याला उपयोग होणार आहे, याचं फलित काय आहे, याचं प्रयोजन काय आहे, याचा मी विचार करतो. मला असं वाटतं की आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की झाड जर नीट वाढत नसेल तर त्याचं कारण झाडावर तुम्ही पाणी मारता आहात, झाडाच्या मुळाशी पाणी जात नाही. तेव्हा शोध मराठी मनाचा या संमेलनाच्या निमित्तानं आपलं नेमकं मूळ काय आहे याचं जरा स्मरण व्हावं. आणि त्याच्यासाठी जगभरामध्ये ज्या माणसांनी विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे अगदी चित्रपटापासून विज्ञान क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवलेली, तर ती मंडळी त्यांच्या विषयामध्ये मोठी झालेली आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी जे वेगळेपण आहे ते वेगळेपण त्यांना मराठीनं दिलेलं आहे. तेव्हा मराठी हे आपणा सगळ्यांचं मूळ आहे. आणि हे संमेलन जे आहे, या संमेलनामध्ये जी विविध सत्रं आहेत ती आपल्या मुळाकडे लक्ष द्यावं आणि याच्या पुढच्या काळामध्ये या मराठीच्या मातीमध्ये थोडंसं पाणी शिंपडलं जावं, यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनामध्ये काय आहे तर तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये भाषणं कमी आहे, परंतु हे जे थोर व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये नाममुद्रा उमटवलेल्या आहेत तर त्यांच्या मुलाखती
त्यांचा परिसंवाद हे सगळं यातून मला वेगळेपण काय दिसतं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या माणसांचं कर्तृत्व गुगलवर जाऊन आपण बघू शकतो, परंतु ह्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष बघणं, त्याची एक जी प्रेरणा या तरुणांना मिळणार आहे ते बघणं, आणि ही कशी मोठी झाली, हे मोठी होण्याचं कारण मराठी संस्कृतीची मुळं आहेत हे आहे का, या पद्धतीनं विचार करावा. इथं जमलेले तरुण आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, मी जगभरातील असं म्हणतोय ना, आपल्या गोव्यातील सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाममुद्रा उमटवलेल्या अतिशय थोर व्यक्ती आजच्या या संमेलनामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. झाले का की या सगळ्या याच्यामध्ये आपण आपल्याकडेच जरा लक्ष द्यायला विसरलेलो आहोत. आपल्या गोव्यामध्ये आता एका सत्रामध्ये म्हणजे मी मगाशी असं म्हटलं की भेट्या आकाशसागरा, म्हणजे केवढी थोर मंडळी इथं आहेत, म्हणजे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, असं आम्ही रामदासांची जी ओळ म्हटली होती, ती ओळ ज्यांच्याकडे बघून नमस्कार करावा असे डॉक्टर काकोडकर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि त्यांच्याच बरोबर कोठंबीसारख्या गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला एक मुलगा डॉक्टर होतो आणि गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ होतो, हेही आपल्या तरुणांना बघावं, कारण याच्या मुळाशी सुद्धा मराठी हे आपण जाणून घ्यावं. मी गोव्यासंबंधी बोलतोय. आपल्याला माहिती आहे का, आपल्याला माहिती आहे की डॉक्टर माशेलकरांनी हळदीचं ते पेटंट आणलं, हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्या गोव्यामध्ये ओशनोग्राफीमध्ये काम करणारे सायंटिस्ट डॉक्टर वळसंकर जे परवा बोलणार आहे, त्यांनी 3 पेटंट्स जगामध्ये भारतासाठी आणलेली आहेत. आपल्याला याची माहिती नाही. तेव्हा गोव्यामध्ये दुसरं मी आपल्याला सांगतो की इथं अनाथ मुलं जी फुटपाथवर अशा प्रकारे पडलेली असतात, झोपलेली असतात, त्यांना निवारा नाही. आपल्याकडे संदीप परबसारखे जीवनानंद नावाच्या संस्थेमध्ये या मुलांना निवारा देणं आणि गेली अनेक वर्ष व्रतस्थपणे काम करतायत. आपण जगाचा इतिहास बघतो, पण माझ्या गोव्याच्या भूमीमध्ये इतिहास निर्माण करणारी ही मंडळी आहेत, त्याचा परिचय या संमेलनातून आपल्याला होणार आहे. आणखी एक नाव मी आपल्याला सांगतोय की इथं संपूर्ण आपल्या गोव्यामध्ये ज्या रस्त्यावर सोडलेल्या अपघातग्रस्त गायी आहेत, अशा 7,000 गायी मये सिकरी येथे त्यांना निवारा देऊन त्यांची सेवा करणारा आणि पर्यावरणाची भाषणं करता, ही जी प्राणी आणि संपूर्ण जीवन जे आहे त्याच्यासाठी सर्वस्व वाहिलेला कमलाकांत तारे नावाचा एक संत पुरुष आपल्या गोमंतकामध्ये मयायचं आहे. तर मला काय सांगायचं आहे की इतर सगळ्या संमेलनापेक्षा, म्हणजे आपण साहित्य संमेलनं किती करतो, गोव्यात तर अलीकडे संगीत संमेलन, साहित्य संमेलन होतच असतात, हे संमेलन त्याच्यापेक्षा वेगळं आहे. कारण गोव्यापासून ते जगापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या मंडळी आपल्याला प्रत्यक्ष, मगाशी जी मुलाखत या ठिकाणी झाली महेशजी मांजरेकर यांची, आमचे तरुण, मी असं कधी बघितलं नाही की मुलाखतीमध्ये इतके गुंतून जाणं, इतकं एकरूप होणं, अप्रतिम अशा प्रकारचे, अविस्मरणीय अशा प्रकारचे. मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्या आपल्या सगळ्या मित्रांना, विशेषतः महाविद्यालयातील तरुणांना, की अशा प्रकारची अनेक सत्र, जवळजवळ 20 सत्र या पुढच्या 2 दिवसामध्ये होणार आहेत. तेव्हा मी जास्त बोलत नाही. अनेक जण म्हणतात की याचं फलित काय, तर याचं फलित एक असं की मुलांना, अलीकडे आमची मुलं खूप तरुण बुद्धिवंत आहेत, गती त्यांच्याकडे आहे, दिशा नाही. मागे एकदा मी आमच्या रस्त्यावर उभा होतो आणि माझे एक स्टुडंट्स ते DMCवरनं खाली येत होते आणि ते मोटरसायकलवरून येत होते. महाभारताच्या युद्धामध्ये धर्माचा रथ सुद्धा होईमध्ये चालत नसेल इतक्या वेगानं ते चालले, माझ्याकडे थांबले आणि गुड मॉर्निंग सर असं म्हणून पुढे गेले. मी त्याच्याकडे बघत राहिलो. 3 जण एकमेकाला मिठी मारून बसलेले होते, T-शर्ट फुललेले होते आणि जो शेवटचा मुलगा होता त्याच्या T-शर्टवर मागे लिहिलं होतं, डोंट फॉलो मी, आय एम लॉस्ट. तेव्हा आपले तरुण हे इतके गती त्यांच्यामध्ये आहेत, त्यांना दिशा मिळाली पाहिजे, म्हणून हे शोध मराठी मनाचं आहे संमेलन आहे. आता एक शेवटचं आमचंही स्वप्न आहे. तुम्ही म्हणतात हे कशासाठी केलंय, तर मराठीचा जागर व्हावा आपल्या आतमध्ये. मराठीनं तुम्ही म्हणतात मराठी संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज आमचं मानबिंदू ज्याला आहे, गोमंतकाचा स्वातंत्र्याचा लढा पहिल्यांदा त्याचं सोनेरी पान लिहिणारे छत्रपती शिवाजी महाराज की कोलवाडच्या किनाऱ्यावर उतरले आणि तिथून नॉर्वेच्या मंदिराचं पुनर्निर्माण करून आम्हाला सगळ्यांना ऊर्जा दिली. लता मंगेशकराचा अंतरंगामधील दिव्यत्वाचा सूर जागवणाऱ्या अशा प्रकारची गायिका आमच्या गोमंतकामध्ये जन्मल्या. आम्हाला महासरस्वती म्हणून त्याचा अभिमान वाटतो. ही आमची संस्कृती आहे. संस्कृती कुठे आकाशात असते, ती माणसात असते. अशी माणसं आपल्याला आज आणि उद्या आणि परवा भेटणार आहेत. आमचं स्वप्न असं आहे की आपण सगळेजण
आमच्या सगळ्या ज्या मराठी भाषा आहेत त्यांच्या हातात हात घालून पुढे जाणार आहोत. कोकणी आणि मराठी हातात हात घालून पुढे जाणार आहोत. पण मराठीनं आम्हाला जो संस्कृतीचा श्वास दिलेला आहे, जीवन अर्थपूर्ण करायला जे आम्हाला शिकवलेलं आहे, त्या मराठीचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्या मराठीने दिलेली आपली कलांपासून ती सगळ्या ग्रंथापर्यंत सगळी संस्कृती जपणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संमेलनातून मराठी तरुणाईचं एक जे जागरण होणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की अनेक जण म्हणतात तुम्ही काय करणार आहात, मला खात्री आहे याच जागरणातून आमचं राज्यभाषेचं स्वप्नही कधीतरी साकार होणार आहे. ते लवकरात लवकर हो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि मराठीवरचं माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी अनेकदा म्हणतो ती कविता म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. ती कविता अशी आहे की तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरगळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट हरवलेला पत्ता. आणि मराठी बघून मला म्हणावंसं वाटतं, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास. आजारपणामुळे गोव्यात उपस्थित राहू न शकलेले जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष कवी रामदास फुटाणे, महापालिका निवडणुकांमुळे अनुपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तसेच अमेरिकेतील मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी आभासी पद्धतीने मनोगत व्यक्त केले. या संमेलनात चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, अर्थव्यवस्था व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देश-विदेशातील मराठी मान्यवरांचा सहभाग होता. शनिवार दिनांक 10 व रविवार दिनांक 11 रोजी दिवसभर विविध उपक्रम, परिसंवाद, मुलाखती, कवी संमेलने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी उद्घाटनापूर्वी चित्रपटातील मराठी माणूस या विषयावर प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक महेश मांजरेकर यांची मुलाखत झाली. त्यानंतर लक्ष्मीची पाऊले या सत्रामध्ये अनिल खवटे, भरत गीते व लैभर खांगे यांनी आपले विचार मांडले. नाथ संस्थान औसा यांच्या वतीने चंद्रभागेच्या तीरावर हा चक्री भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संजीवन अकादमी पणजी यांच्या वतीने उद्घाटनपूर्व नांदी सादर करण्यात आली. उद्घाटनानंतर मर्म बंधातली ठेव हा सवेश नाट्य संगीताचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाचे निर्माते नितीन कोरगावकर होते. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जागतिक मराठी अकादमीचा कला जीवनगौरव पुरस्कार तर गोव्याचे उद्योगपती अनिल खवटे यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार देऊन पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर व मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यानंतर मराठी भाषेने आपल्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा दिला असून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. भाषा माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देते. उद्योगात उद्योजकतेसोबत संशोधनालाही महत्त्व असलं पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केले. माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य, इथे उपस्थित जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजक समिती या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः आजचे सत्कारमूर्ती श्री अनिल खवटे आणि श्री महेश मांजरेकर, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींना, सर्वप्रथम शोध मराठी मनाचा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आपण माझा जो बहुमान केला त्याबद्दल मी जागतिक मराठी अकादमीचा आणि आपण सर्वांचा खूप आभारी आहे. अशा या संमेलनाचा अध्यक्ष होण्याची माझी लायकी आहे किंवा नाही याबद्दल मी खरं तर साशंकच आहे. मी तसं बोलूनही दाखवलं होतं. शेवटी आपल्या सर्वांच्या विनंतीचा मान राखलाच पाहिजे म्हणून मी आज इथे आपल्या पुढे उभा आहे. मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला आहे. मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगी असलेले नेतृत्व गुण. छत्रपती शिवाजी महाराजांनी
उभी केलेली स्वराज्याची चळवळ, त्यातून उभे राहिलेले व जवळपास भारतभर पसरलेले मराठी साम्राज्य, ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले व इतर अनेक पुढाऱ्यांनी दिलेले नेतृत्व, ज्योतिबा फुलेंसारखे थोर समाजसुधारक, दलितांना आपले अस्तित्व जाणवून देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक थोर मराठी मंडळींनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला समर्थ नेतृत्व दिले आहे. जागतिक मराठी अकादमी ही जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार आणि जतन करण्यासाठी म्हणून स्थापन केलेली एक संस्था आहे, हे आपण सर्वजण जाणतो. मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी मंडळींना चांगलं समजतं. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. लहानपणी मी मध्य प्रदेशात खरगोण येथे वाढलो. गावात जेमतेम 150 ते 200 मराठी कुटुंबे होती, पण तेथे एक मराठी प्राथमिक शाळा होती. माझे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. गावात गणपती उत्सव दरवर्षी नेमाने 10 दिवस साजरा केला जात असे. मुख्य कार्यक्रमाआधी लहान मुलांचा मेळा असायचा. मुख्य कार्यक्रमात स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेलं एखादं मराठी नाटकसुद्धा असायचं. आम्हा लहान मुलांना तर मराठी संस्कृतीच्या विविध अंगांची ओळख होण्याच्या दृष्टीने गणपती उत्सव ही एक पर्वणीच असायची. दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारख्या देशात BMM सारख्या संस्थांचे कार्यक्रम आणि ते कार्यक्रम आयोजित करण्यात त्या मंडळींचा उत्साह आपण मधून बघत असतो. मराठी माणूस म्हणून आपली जडणघडण न भरकटता चांगली व्हायची असेल तर आपल्या मुळाची आपली घट्ट ओळख असायलाच हवी. आज मराठी माणसं जगभर पसरलेली आहेत. त्यांच्या या अशा भाषिक व सांस्कृतिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने, जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने जागतिक मराठी अकादमी आणि बृहन मराठी समाज परस्पर पूरकच म्हणायला हवे. मराठी भाषा ही संपर्कासाठी तर आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन व त्या अनुषंगाने व्यक्त होण्यासाठी भाषेची खूप मदत होते. विशेषतः लहान मुलांची वाढ होताना ज्ञानेंद्रिये सभोवताली असणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींची सतत नोंद करत असतात. या गोष्टींना परिभाषित करायला पण आसपास बोलणाऱ्या व्यक्तीकडूनच मुलं शिकत असतात. या अवस्थेत अनेक भाषांचा वापर अर्थातच मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतो आणि म्हणूनच मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बालशिक्षण आणि प्राथमिक शिक्षण हे खेळत खेळत मातृभाषेतून होणे हे सर्वात श्रेयस्कर. यामध्ये घरातील, शाळेतील आणि परिसरातील मंडळींचा सहभाग असायला हवा. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांचं संपर्क क्षेत्र विस्तारण्यासाठी अधिक भाषा पण शिकायला हव्यात. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी जी NEP मध्ये अंतर्भूत आहे
ती पण अशीच टप्प्याटप्प्याने व्हावी असे मला वाटते. शेवटी मराठी माणूस अधिक सक्षम होणं आणि त्याचं प्रभाव क्षेत्र अधिकाधिक विस्तृत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा विकास अपेक्षित आहे. मराठी समाजासाठी उच्च शिक्षणाची सोय मला वाटतं मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषात असावी. अर्थात त्यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके व संदर्भ साहित्य आधीपासून उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची व्यवस्था आत्तापासून आपण सर्वांनी करायला हवी. उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग विविध अंगाने करण्यासाठी सक्षम करते. संबंधित विषयातील ज्ञानाच्या कक्षा संशोधनाच्या माध्यमातून रुंदावणे, ज्ञानगंगा पुढच्या पिढीकडे वळवणे, व्यवसाय किंवा नोकरीतून उपजीविका साध्य करणे इत्यादी पैलू यात समाविष्ट आहेत. यासाठी कुठली भाषा शिक्षण माध्यम म्हणून अधिक उपयोगी ठरेल हे त्या व्यक्तींच्या संभावित कार्यक्षेत्रावर अवलंबून असणार हे उघड आहे. आणि म्हणूनच मराठी आणि इंग्रजी भाषा किंवा इतर कुठलीही भाषा अशा भाषात उच्च शिक्षणाची सोय आवश्यक ठरते. प्रभावी विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था निर्माण करायची झाली तर शिक्षण परिसंस्था इकोसिस्टीम अधिक व्यापक व्हायला हव्यात. याचा अर्थ छोट्या शिक्षण संस्थांचं महत्त्व कमी लेखणं अजिबात नाही. बऱ्याच छोट्या संस्था खूप चांगलं काम करत आहेत, पण विद्यार्थ्यांना वेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा छोट्या संस्थांनी इतर पूरक संस्थांबरोबर नेटवर्किंग करून एक समग्र शैक्षणिक परिसंस्था उभारणे केव्हाही अधिक श्रेयस्कर. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात हे काम करण्यासाठी भौगोलिक अंतरामुळे येणारी मर्यादा आता फारशी उरलेली नाही. शिक्षण क्षेत्रात अपेक्षित हे महत्त्वाचे संक्रमण एकतर खूप मोठं आव्हान आहे. सरकारच्या प्रयत्नासोबत शिक्षणप्रेमी तज्ज्ञ व समाजसेवी संस्था व मंडळींनी या कामी आपापला हातभार लावणं आवश्यक आहे.